Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.1 We shall overcome. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये We shall overcome ह्या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स म्हणजे इंग्लिश वर्कशॉप या ठिकाणी आपण सॉल्व करत होतो. तर मागील व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 2 आणि 3 या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी त्यांनी काही लाईन्स दिल्या होत्या आणि त्याच लाईनचा अर्थ सेम मीनिंग हा आपल्याला कॉलम बी मध्ये लिहायचा होता. म्हणजे कॉलम ए आणि बी असे दिले होते आणि कॉलम ए मध्ये ज्या लाईन दिल्या आहे त्या लाईनचा सेम मीनिंग हा आपल्याला कॉलम बी मध्ये लिहायचा होता. मग हा सेम मीनिंग आपल्याला पोएममधून शोधून त्या ठिकाणी लिहायचा होता. तो मी या ठिकाणी राईट डाऊन करून तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 आणि 3 या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 फाइंड अदर इन्स्पायरिंग सॉन्ग असोसिएटेड विथ पीपल्स मुवमेंट. आपल्याला अशी सॉन्गची नावं या ठिकाणी शोधायची आहे की जी लोकांच्या कल्याणासाठी ज्या चळवळी उभारण्यात आल्या होत्या, ज्या चळवळी घडविण्यात आल्या त्यांच्यामध्ये त्या चळवळींच्या माध्यमातून लोकांपर्यंत क्रांती ही घडविण्यात आली आणि यासाठी काही सॉन्ग या ठिकाणी तयार केलेले. तर असे सॉन्ग आपल्याला फाइंड आउट करायचे. यू मे लिस्ट फेमस इन्स्पायरिंग सॉन्ग फ्रॉम युअर मदर टंग हिंदी. हे सॉन्ग तुम्ही तुमच्या मदर टंगमध्ये मातृभाषेमध्ये किंवा हिंदीमध्येही हे सॉन्ग तुम्ही शोधू शकता. मग त्या सॉन्गचे नेम हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. मग कोणकोणते सॉन्ग आहे? सॉन्ग नंबर 1 वंदे मातरम. 2 झंडा ऊंचा रहे हमारा. नंबर 3 कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा. आणि नंबर 4 माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू. असे देशभक्तीपर भरपूर गीतं हे या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. त्यापैकी हे 4 गीतं या ठिकाणी मी राईट डाऊन केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे नोट दॅट मेनी टाइम्स डू इज यूज टू शो एम्पॅसिस. या ठिकाणी डू हे जे वर्ड आहे हे या ठिकाणी आपल्याला शो करायचे, दाखवायचे. मग एक्झाम्पल दिलेले की डू कशा प्रकारे सेंटेन्समध्ये यूज केलेले आहे. आय डू बिलीव म्हणजे माझा त्यांच्यावर ठामपणे विश्वास आहे, पूर्णपणे विश्वास आहे. राईट 3 मोर सेंटेन्स युजिंग डू फॉर एम्पॅसिस. अशाच प्रकारे डू हा शब्द वापरून आपल्याला असे सेंटेन्स तयार करायचे की ज्याच्याने आपल्याला पूर्णपणे समोरच्या व्यक्तीवर विश्वास आहे किंवा पूर्णपणे ती घटना ती गोष्ट ती व्यक्ती करू शकेल असे सेंटेन्सेस या ठिकाणी आपल्याला लिहायचे. आणि त्या सेंटेन्समध्ये डू हे जे क्रियापदाचं रूप आहे या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. या ठिकाणी मी सेंटेन्सेस तयार केलेले ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. यू डू लुक नाईस टुडे. यू डू लुक नाईस टुडे. तुमचा आजचा दिवस कसा आहे? छान आहे. आय डू बिलीव आय कॅन डू इट. माझा तुमच्यावर विश्वास आहे की मी ही गोष्ट तुम्हाला करून दाखवू शकते. आय डू वॉन्ट टू हेल्प यू. मी तुम्हाला मदत करणार. अशा प्रकारे ठामपणे ज्या गोष्टी आपल्याला सांगायच्या आहेत त्या ठिकाणी आपण त्या सेंटेन्समध्ये डू हे जे क्रियापदाचं रूप आहे किंवा जे काही एचवी आहे तर त्या डू हा वर्ड या ठिकाणी वापरून हे सेंटेन्सेस या ठिकाणी मी तयार केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे द वर्ड्स वी शॅल शो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्टबुक. द वर्ड्स वी शॅल या ठिकाणी वी शॅल हा जो वर्ड आहे शो तो वर्ड दाखवतो फर्म रिझॉल्व टू डू समथिंग. काही गोष्टी या ठिकाणी दाखवत असतो. रीड द प्लेज गिवन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जी प्लेज दिलेली त्या प्लेजमध्ये हे वर्ड या ठिकाणी यूज करण्यात आलेले आहे. युजिंग युअर ओन आयडियाज. अशा प्रकारे तुमच्या स्वतःच्या आयडियाज वापरून राईट अ फ्यू सेंटेन्सेस बिगिनिंग विथ आय शॅल आणि वी शॅल. तुमच्या स्वतःच्या आयडिया वापरून असे सेंटेन्सेस तयार करा की ज्या सेंटेन्सेसची स्टार्टिंग ही आय शॅल आणि वी शॅल ह्या 2 वर्डने या ठिकाणी होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी ते सेंटेन्सेस इथे तयार केलेले आहे. मग कोणते सेंटेन्सेस आहे? तर सेंटेन्स नंबर 1 वी शॅल रीच द टॉप एनिवे. वी शॅल रीच द टॉप एनिवे. 2 आय शॅल विन वन डे. आय शॅल विन वन डे. मी एक दिवस जिंकून दाखवीनच. आय शॅल फाइंड अ वे टू सक्सेस. आय शॅल फाइंड अ वे टू सक्सेस.
वी शॅल ब्रेक थ्रू ऑल हर्डल्स. वी शॅल ब्रेक थ्रू ऑल हर्डल्स. अँड 5 सेंटेन्स. आय शॅल अचीव माय गोल वन डे. एक दिवस मी माझ्या आयुष्यामध्ये माझं जे ध्येय हे साध्य करूनच दाखवेल. अशा प्रकारे आय शॅल आणि वी शॅल ही गोष्ट आपण जी गोष्ट करून दाखवणार आहोत हे या ठिकाणी आपल्याला ते या ठिकाणी राईट डाऊन करून असे सेंटेन्सेस हे तयार करायचे. तर अशा प्रकारे हे सेंटेन्सेस मी या ठिकाणी तयार केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही जी पोएम आहे वी शॅल ओव्हरकम, ह्या पोएमचे क्वेश्चन आणि आन्सर्स हे या ठिकाणी मी कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, हे क्वेश्चन आणि आन्सर्स तुम्ही या ठिकाणी पुन्हा पुन्हा रीड करायचे. त्यामुळे तुम्हाला ते अंडरस्टँड होण्यास समजण्यास सोपे जातील. विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे या ठिकाणी वी शॅल ओव्हरकम ही जी पोएम आहे ह्या पोएमचे टोटल क्वेश्चन आणि आन्सर्स मी या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.